आजीच्या हातची जादू। फोटो पाहून नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण काय करणार आहोत। तर नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादूमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आणि आता आपण करायला घेऊया खिमा मिरची। चिकन खिमा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याचसोबत आपण घेतलेल्या आहे मिरच्या। तुम्ही पाहू शकता ह्याची साईज मोठी आहे, अशा प्रकारच्याच आपल्याला हव्या आहेत। त्यानंतर आपण घेतलेला आहे तेल, 2 कांदे, 1 टोमॅटो आणि कोथिंबीर। सोबत आहे चण्याचं पीठ, गरम मसाला, मीठ, हळद, लिंबूचा रस आणि हिरवं वाटण। सर्वात आधी आपण खिमा करायला घेऊया। आपण आता घालूया तेल, 2 पळ्या तेल घातलेलं आहे। तेल आपलं जरा गरम होऊ दे। तेल गरम होताच आपण घालूया 2 कांदे बारीक चिरलेले, 1 टोमॅटो आणि कांदा आणि टोमॅटो चांगला परतवून घेऊया। कांदा परतवून होताच त्यावर ठेवूया झाकण आणि 1-5 मिनिटं शिजवून घेऊया। कांदा टोमॅटो शिजताच आपण यामध्ये घालणार आहोत हिरवं वाटण। हिरवं वाटण आपण जास्त प्रमाणात घालणार आहोत, म्हणजे 3 चमचे भरून घालणार आहोत, कारण यामध्ये आपण मसाला नाही घालणार आहोत तर तो मिरचीचा तिखटपणा यावा, त्यामुळे हिरवं वाटण थोडं जास्त घातलेलं आहे। परतवून घेऊया। तेल सुटेपर्यंत हिरवं वाटण छान शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता साईडने कडेकडेने छान तेल सुटलेलं आहे। आता यात घालूया 1 चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला। सोबत घालूया चवीपुरतं मीठ। मसाले परतवून घेऊया। आता चिकन खिमा यात घालूया, छान परतवून घेऊया, म्हणजे सर्व मसाले त्याला लागतील। खिमा परतवल्यास 5 मिनिटाची झाकण देऊन वाफ काढून घेऊया। आता यात घालूया 1 लिंबूचा रस। आता पुन्हा मंद आच करून झाकण ठेवूया आणि 10 ते 12 मिनिटं खिमा शिजवून घेऊया। खिमा होईपर्यंत या मिरच्या आपण कट करून घेऊया। एक मिरची घेऊन मधून चीर देऊया आणि याच्या आतल्या सर्व बिया काढून घेऊया, की जेणेकरून मिरच्यांमधला तिखटपणा कमी होईल। आता आपण खिमा पाहूया। साहित्यामध्ये कसुरी मेथी सांगायची राहिली होती, पण आपण 1 चमचा कसुरी मेथी छान अशी हातावर चुरून त्यात घालणार आहोत, नक्की घालून बघा। आणि सोबत घालूया कोथिंबीर। कोथिंबीर घालून झाल्यानंतर छान परतवून घेऊया आणि आपला खिमा तयार आहे। आता आपण काय करूया, गॅस बंद करूया आणि थोडं थंड होऊन देऊया। आता आपण काय करूया, आपण मिरची घेतलेली आहे आणि यामध्ये ना आपण हा खिमा भरून घेणार आहोत। खिमा ना आपल्याला गच्च असा भरून घ्यायचा आहे, अगदी असं थोडा थोडा भरू नका, त्याने खाताना ना अजिबात मजा येणार नाही। भरपूर असा भरा, हे बघा असा। सर्व मिरच्या आपल्या भरून झालेल्या आहेत। कोटिंग करण्यासाठी बॅटर तयार करूया। आपण 1 वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये घालूया 1 चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि थोडं थोडं पाणी ॲड करून घट्ट असं बॅटर करायचं आहे, जसं आपण बटाटा भजी किंवा मिरची भजी करण्यासाठी जसं करतो तसंच। इतकं स्मूथ आपल्याला बॅटर हवा आहे, जसा हवा असेल तसं परफेक्ट झालेलं आहे। आता या मिरचीला चण्याचं पिठाचं छान कोटिंग करून घेऊया। तेल आपलं गरम झालेलं आहे। आता 1 मिरची तेलात सोडूया। तेल चांगलंच गरम झाल्यानंतर आच मिडियम करा आणि या सर्व मिरच्या व्यवस्थित फ्राय करून घ्या, की जेणेकरून खाताना पीठ लागता कामा नये। या मिरच्या झालेल्या आहेत, या आता आपण काढून घेऊया।
मिरच्या आपल्या झालेल्या आहेत. आतला जो खिमा आहे तो अगदी ज्युसी आहे, त्याच्यामध्ये अजिबात कोरडेपणा नाही आहे आणि आपलं बाहेरचं कोटिंग पण छान क्रिस्पी झालेलं आहे. त्यामुळे या फर्स्ट क्लास मिरच्या झालेल्या आहेत. तर नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणखीन नवनवीन रेसिपी आम्ही तुमच्यासोबत शेअर करणारच आहोत. तर आपण पुन्हा भेटूया आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.